वचन प्रत्येकी आलटून पलटून वाचूया. यासाठी ज्योती आपलं नेतृत्व करतील. आपण स्तोत्र पहिला मराठीत वाचूया. समोर या तुम्ही. आलटून पलटून अल्टरनेट. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मस्तीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही. दुसरा वचन वाचूया. तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राच्या रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्या हंगामी फळ देते, ज्यांची पाने फूल देत नाही, कोमल नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो तो सिद्धीस जातो. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्यानं उडून जाणाऱ्या भुसांसारखा आहेत. यामुळे दुर्जन न्यायासमयी टिकवायचे नाही, पापी जण धार्मिकांच्या मंडळीत उभे राहायचे नाही. कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो. धन्यवाद. आता आपण आपली साक्षी सांगूया. 2 किंवा 3 जण साक्ष सांगू शकतात. या या माईक घ्या. सगळ्यांना प्रेज लॉर्ड. प्लीज लॉर्ड. प्रभूने मला इथे उभे केलं. सगळ्यांना माहीत आहे की मागच्या रविवारी जे पांढरवाडीमध्ये शिपलामध्ये आपल्या चर्चचा तिकडच्या चर्चसोबत मिलन झाला होता, तेव्हा आपण सगळे तिथे गेलो होतो. तिथे माझी तब्येत खराब होती, पण परमेश्वराने मला बरं केलं, मग मी परमेश्वराला धन्यवाद देतो. हालेलुया. या साक्षांसाठी आपण प्रभूचे आभार मानूया. अजून कोणी? या सलाम. सलाम. मी प्रभूला धन्यवाद करते की प्रभूंनी हप्ताभर सांभाळला आणि मागच्या संडेला जे प्रभूंनी पांढरवणीला जायसाठी सर्वांना सहायता केली, त्याच्यामध्ये मी धन्यवाद देते. आणि जे तिथे कार्यक्रम झालेला आहे तो मिलन समारंभाचा, तर ते प्रभूंनी इतका म्हणजे आशीर्वाद केला की खूप छान वाटलं. आणि तिकडचे जे लोक आहेत त्यांना खूप आनंदित वाटला. आणि ते लोक सांगत होते की जेवणही छान झाला आणि जे वचन सांगितलं ते पण खूप छान झालं. आणि जे प्रभूचं कधी पण त्यांनी ते ऐकलं नव्हतं आणि कधी त्यांनी ते बघितलं नव्हतं, ते फर्स्ट टाइम त्यांनी बघितलं. त्यांना खूप छान वाटलं. असंच म्हणे अजून व्हायला कार्यक्रम म्हणून ते म्हणत होते. तर मी प्रभूला खूप धन्यवाद देते की सर्वांना सुखरूप नेलं तिथे आणि तिकडनं आम्हाला सर्वांना वापस आणलं. त्यासाठी मी प्रभूला धन्यवाद देते. थँक्यू. आमेन. देव बापाला हम आभार मानूया. आणखी कोण आहे का? ठीक आहे, चला आपण प्रार्थना करूया. प्रिय स्वर्गीय पिता, या नवीन दिवसाबद्दल आम्ही तुमची स्तुती करतो. आम्ही तुमची उपासना करण्यासाठी इथे जमलो आहोत. समजून घेण्यासाठी आम्ही तुमच्या ज्ञानासाठी प्रार्थना करतो. येशूच्या नावाने आमेन. आज आम्ही जे विषय ऐकणार आहे ते दुष्ट आत्मे आणि अशुद्ध आत्मे, डेमन्स अँड इव्हिल स्पिरिट्स. आपण वाचूया आमच्यामध्ये कोणी. मार्क 5वा अध्याय
आणि 1 पासून 13 पर्यंत वाचूया. हे मुख्य पाठ आहे. इथून आपण देवबापाचं वचन अध्ययन करणार आहे. मार्क 5 1 पासून 13 पर्यंत वाचूया. मग ते समुद्राच्या पलीकडे गच्चकरांच्या देशात आले आणि तो मत्स्यगृहातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे व त्याला साखरदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते, कारण त्याला पुष्कळ वेळा बेंड्यांनी व साखरदंडांनी बांधलेले असताही त्याने साखरदंड तोडून टाकले होते व बेंड्याचे तुकडे केले होते आणि त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. तो नेहमी रात्रदिवस केंद्रामध्ये डोंगरामध्ये राहून ओरडत असे व दगडात घोड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे. येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पायात पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, परस्पर देवाचा पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस. कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या, हा माणूस निघ. त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत आणि आम्हाला ह्या देशातून घालवू नको, अशी तो त्याला आग्रहाने विनंती करत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा भूताने त्याला विनंती केली की आम्ही त्या डुकरात शिरावे, म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे. मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले आणि तो सुमारे 2000 डुकरांचा कळप धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून गेला. ठीक आहे. अजून एक वचन आपण वाचूया. लूका 10:19. ऐका, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविणारा अधिकार दिला आहे. मी तुम्हाला शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि कशानेच तुम्हाला पाय उगारणार. आमेन. हा पाठ शिक्षण, शिष्यत्व आणि आत्मिक युद्ध प्रशिक्षण यासाठी तयार केले आहे. याच्या भूमिका, दुष्ट आत्मांविषयी बायबलाच्या शिकवण का आवश्यक आहे. अनेक विश्वासू 2 टोकांच्या चुका करतात. काही जण दुष्ट आत्म्यांना खूप घाबरतात. काही जण दुष्ट आत्म्यांबद्दल अति उत्सुक होतात. परंतु येशूने ना भीती शिकवली ना कुतूहल. येशूने शिकवले अधिकारात स्थिरता. 2 तिमोथेय 1 अध्याय आणि 7 वचन वाचूया. 2 तिमोथेय 1:7. कारण परमेश्वराने आम्हाला पितृपणाचा आत्मा नाही, तर सामर्थ, प्रीती आणि आत्मसंयमनाचा आत्मा दिला आहे. आमेन. कारण देवाने आपल्याला प्रीतीचे आत्मा दिलेले नाही. योग्य आत्मिक युद्ध म्हणजे योग्य ख्रिस्त ज्ञान, योग्य अधिकार बोध, योग्य संतुलन. हे 3 विषय आहे योग्य आत्मिक युद्धामध्ये. अवलोकन, येशूने कोणता अधिकार दाखवला? गदरी देशात येशू अशा मनुष्याला भेटतो जो लिजियन नावाच्या अनेक दुष्ट आत्म्यांनी ग्रस्त होता. एक रोमन सैन्याच्या तुकडेत 6000 सैनिक होते. येशूचा प्रकट अधिकार. दुष्ट आत्मे येशूला ओळखतात. मार्क 5 आणि 7 वाचूया.
5:7 व तो मोठ्याने ओरडून काय पाहिजे, हम्म, मी तुला देवाची शपथ घालून विनवितो, 7 वाचूया. मला छळू नकोस, कारण तू नाही, 7 ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण नाही, मार्क 5 आणि 7. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, हम्म. हे येशू, परात्पर परमेश्वरा पुत्रा, हा. तुला माझ्याशी काय काम? हा. परमेश्वराची शपथ, मला छळू नकोस. हा, हे येशू परतपार देवाच्या पुत्रा. दुष्ट आत्मे येशूला ओळखतात. अंधार प्रकाशाला ओळखतो. आम्हाला हा वचनामधून अंधार प्रकाशाला ओळखतो. दुसरा, दुष्ट आत्मे येशूचे आज्ञाखाली आहेत. 8वें वचन पाहूया, वाचूया. 5:8 वाचूया. कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या या माणसातून निघ. हा, या मनुष्यातून बाहेर निघ, ये माणसातून बाहेर निघ. येशूने प्रार्थना केली नाही, येशूने विनवणी केली नाही, येशूने आज्ञा दिली. तिसरा, दुष्ट आत्मे परवानगी शिवाय काही करू शकत नाहीत. वचन 12 आणि 13 वाचूया. तेव्हा भूताने त्याला विनंती केली की आम्ही त्या डुकरात शिरावे म्हणून त्याच्याकडे आपणास लावून दे. मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले आणि तो सुमारे 2000 डुकरांच्या तडक धावत जाऊन कड्यांवरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून वाढला. हो, दुष्ट आत्मे परवानगी शिवाय काही करू शकत नाहीत. ते त्याला विनवू लागले. अंधारालाही दैवी परवानगी लागते. चौथा, दुष्ट आत्मे ख्रिस्तासमोर तरतर कापतात. 7वं वचन, आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, मला वेळापूर्वी चढू नकोस, मला चढू नकोस, वेळापूर्वी मला चढू नकोस. त्यांना माहित आहे त्यांचा न्याय निश्चित आहे. वाचूया मत्ती 8:29. मत्ती 8:29 वाचूया. येशूंना पाहून ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे परमेश्वराचा पुत्रा, तुम्हाला आमच्याशी काय काम? ठरलेल्या वेळेपूर्वीच तुम्ही आम्हाला छळण्यास आले आहे का? हो, त्यांचा न्याय निश्चित आहे. हे दुष्ट आत्मा त्यांना हे माहित आहे. मुख्य अवलोकन विधान येशू ख्रिस्ताला दुष्ट आत्मिक जागावर पूर्ण निर्विवाद आणि तत्काल अधिकार आहे. व्याख्यात्मक मनन, विश्वासोनी भीती आणि आकर्षण का टाळावे. भीती, ख्रिस्ताच्या विजयाचा अपमान. भीती तेव्हा येते जेव्हा आपण दुष्ट आत्म्यांकडे ख्रिस्तापेक्षा जास्त पाहतो. आपण क्रूसापेक्षा अनुभवांवर लक्ष केंद्रित करतो. आपण वचनापेक्षा कथांवर विश्वास ठेवतो. कुलस्करास 2:15 वाचूया. 2:15. त्याने स्वतः वधस्तंभाद्वारे सत्ता आणि अधिकार आणून पाडून त्यावर विजय मिळवला आहे. त्यांना प्रधानता व अधिकार यांना उघड केले आहे.
पुन्हा वाचूया. त्याने स्वतः वधस्तंभाद्वारे सत्ता आणि अधिकार आणून पाडून त्यावर विजय मिळविला आहे. कुछ कमी आहे. दुसरे बायबल वाचूया. आणि संतांना आणि अधिकारांना हा आणून पाडले हा व त्याचे उघड प्रदर्शन करून हा क्रूसाद्वारे त्याच्यावर विजय संपादन केला. हा आमेन. उघड केला. ख्रिस्त क्या केला? उघड केला. इब्री करास 2:14 वाचूया. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्याच्यासारखा रक्तमांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे शैतान याला मरणारे शून्यवंत करावे. शून्यवंत करावे. येशूने मृत्यूची सत्ता असणाऱ्याचा नाश केला. भीती जाहीर करते सैतान अजूनही प्रभू आहे, पण क्रूस जाहीर करतो येशू प्रभू आहे. दुसरं आहे आकर्षण. अंधाराला महिमा देणे. काही लोक नावे जाणून घेण्यात गुंततात, श्रेण्य शोधतात, गूढ गोष्टींमध्ये अडकतात, अनुभवांना महिमा देतात. व्यवस्था विवरण 29:29 वाचूया. बायबलमध्ये वाचूया. तुमचा फोन बरोबर नाही आहे. बायबल वाचूया. गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्वाधीन आहेत, पण प्रगट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजांच्या निरंतरच्या आहेत. ह्याच्या हेतू हा की ह्या नियमशास्त्राची सर्व वचने आपण पाळावी. पुन्हा वाचूया. योहान. गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्वाधीन आहे, स्वाधीन आहेत, पण प्रगट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजांच्या निरंतरच्या आहेत. ह्याचा हेतू हा की ह्या शास्त्राची सर्व वचने आपण पाळावी. आमेन. गुप्त गोष्टी परमेश्वराचे स्वाधीन आहेत आणि पण प्रकट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशांच्या निरंतराच्या आहेत. अजून एक वचन वाचूया. कुलसिकरास 2:18-19 वाचूया. म्हणून घेण्याच्या इच्छेने देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्वतःला दिलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणाऱ्या व दैनिक बुद्धीने उंच गर्वाने फुगणाऱ्या पुन्हा माणसाला तुम्हाला फसवून तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका. असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही. त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने यांच्या योग्य पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असतात. त्याही ईश्वरीने वृद्धी होते. देवदूतांच्या उपासनेत गुंतणे दुष्ट आत्म्यांबद्दल अतिरुची हळूहळू ख्रिस्तापासून लक्ष दूर करते. येशूने कधीही दुष्ट आत्म्यांचा अभ्यास केला नाही, त्यांच्याशी संवाद वाढवला नाही, त्यांच्यावर शिक्षण मालिका चालवल्या नाहीत. येशूने त्यांना बाहेर काढले. संतुलन, अधिकारात स्थिरता. येशूच्या सेवकाईत भीती नव्हती, प्रदर्शन नव्हते, कुतूहल नव्हते, संवाद नव्हता. फक्त आज्ञा, अधिकार, करुणा, पुनर्स्थापन.
वाचूया लुका 10 आणि 20. 10-20 वाचूया. तथापि भूते तुम्हाला वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद मानू. हो. तथापि भूते तुम्हाला वश होतात याची आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेले आहेत याची आनंद माना. आपला आनंद दुष्ट आत्मिक अनुभव नाही. आपला आनंद तारण आणि ओळख आहे. धर्मशास्त्रीय शिक्षण दुष्ट आत्मे कोण आहेत? बायबलानुसार दुष्ट आत्मे आहेत पडलेले देवदूत. वाचूया प्रकटीकरण 12 आणि वचन 9. प्रकटीकरण 12:9 वाचूया. सापाला आकाशातून खाली फेकण्यात आले. तो प्रचंड साप, शैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला चकवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले. हा, दुष्ट आत्मा कोण आहे? पडलेले देवदूत आहे. मर्यादित प्राणी आहे. दुष्ट आत्मा कोण आहे? मर्यादित प्राणी आहे. योग 1:12 वाचूया. योग अय्यूब 1:12 वाचूया. तुमच्याकडे मराठी बायबल नाही आहे का? वाचूया. यावेने शैतानाला म्हटले, ठीक आहे, मग सर्व काही जे त्याचे आहे त्यावर तुला अधिकार दिला आहे, मात्र त्या मनुष्याला तू हात लावू नये. तेव्हा शैतान वयाच्या सक्षमेतून निघून गेला. हा, शैतान मर्यादित प्राणी आहे. तिसरा आहे फसवणारे आत्मे. वाचूया 1 तिमोथी 4 आणि 1. 1 तिमोथी 4:1. लवकर लवकर वाचूया. आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. हो, दुष्ट आत्मे फसवणारे आत्मे आहे. चौथा, नाशासाठी ठरवलेले आहे. मत्ती 25 41 को क्या बोलते हैं? 41. मग राजा आपल्या डाव्या बाजूच्यांना म्हणे, माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात. सर्वकालिक अग्नीत जा. हा अग्नी शैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. हा, नाशासाठी ठरवलेले आहे. आणि 5वा, ख्रिस्ताच्या अधिकाराखाली आहे. लुका 8 आणि 31. लुका 8:31. मी त्याला विनंती करत होते की आम्हाला अगाध तुपात जाण्याची आज्ञा करू नको. हो, 5 विषय मी सांगितले. पडलेले देवदूत आहे. दुष्ट आत्मा कोण आहेत? माझे मागे मागे तुम्ही सांगा. हा, दुष्ट आत्मा कोण आहे? पडलेले देवदूत आहे. दुसरा, मर्यादित प्राणी आहे. तिसरा, फसवणारे आत्मा आहे. जोराने बोला, फसवणारे आत्मा. चौथा, नाशासाठी ठरवलेले. 5वा, ख्रिस्ताच्या अधिकाराखाली आहे. ते देव नाहीत, ते मृत माणसाचे आत्मे नाहीत, ते निर्माण झालेले पण पडलेले प्राणी आहेत. प्रत्येक भीती ख्रिस्ताच्या अधीन आणा. आत्मिक आत्मपरीक्षण स्वतःला विचारा.
मी कोणत्या आत्मिक भीतीशी झुंजतो आहे? अनुभव माझ्या विश्वासाला चालवतो का? मी अंधारापेक्षा ख्रिस्तावर अधिक लक्ष देतो का? मी अधिकाराऐवजी भीतीतून प्रार्थना करतो का? समर्पणची प्रार्थना करूया, डोळे बंद करून. प्रभू येशू, मी माझी प्रत्येक भीती तुझ्या चरणी अर्पण करतो. मी तुझ्या विजयला स्वीकारतो. मी अंधाराला नव्हे, मी तुला महिमा देतो. माझा मन तुझ्या वचनाने स्थिर कर. माझ्या जीवन तुझ्या अधिकाराखाली ठेव. येशूच्या नावाने आमेन. हम प्रभूची प्रार्थना करूया. सर्व उभं राहू. सुरू करूया. आशीर्वाद. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याच्या सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. आमेन. सर्वांना सलाम.